संक्रांत ही देवता 60 योजने पसरलेली आहे. तिचे ओठ रुंद आहे, नाक लांब लचक आहे, तिला 9 हात आहेत व तिची आकृती ही पुरुषाची आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुध, तिलक, ज्योती, वय, अवस्था, भूषण, भक्षण, भोजन पात्र, नाव इत्यादी वेगवेगळे असते. यंदाच्या संक्रांतीचे वाहन हत्ती आहे आणि उपवाहन गाढव आहे. तिने तांबडे वस्त्र परिधान केले आहे, हातात धनुष्य घेतलेला आहे, कपाळात गोरोचनाचा टिळा लावला आहे, वयाने प्रौढ असून बसलेली आहे, वासाकरिता बेलाचे फूल हाती घेतले आहे, दूध पित आहे, जातीने पशु आहे, भूषणार्थ गोमेद रत्न धारण केलेले आहे. वारनाव नंदा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. हा फक्त गेल्या 2 दिवसांचा आम्हा दोघींचा अभ्यास. काही भविष्य वर्तवू शकाल का आपण? देवयानी बाई, संक्रांत ज्या वस्तूंचा वापर करते त्या वस्तूंचा नाश होतो. संक्रांतीचे वाहन हत्ती आहे म्हणून कलिंग आणि बंग देशातील लोकांना त्याचा त्रास होईल. राजाच्या दरबारी असलेले सुशोभित हत्ती मरण पावतील. संक्रांतीने तांबडे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून तांबडे वस्त्र, तांबडी लाख, ताम्र धातू याची दुर्भिक्ष निर्माण होईल. संक्रांत ज्या दिशेकडून जाते त्या दिशेकडे सुख व समृद्धी असते. जिथे जाते व जिथे पाहते तिथे अनिष्ट फळ, दुर्भिक्ष व उत्पात होतील असे समजावे. अगं मैत्री, सांभाळून विषारी शाही येते. तुझ्या ह्या वक्तव्यास आधार तो कसला देवयानी? प्रत्येक वेळेस तू आधार का मागतेस मैत्री? तिच्याकडे असलेल्या दैवी शक्तीचे परिमाण मोजता येईल का? मान्य आहे की हा भास असू शकतो, परंतु काल्पनिकता तर नाही. देवयानीच्या दैवी शक्तीचे परिमाण मोजता येणार नाही ते मी कदापि नाकारत नाही. परंतु आत्ताच देवयानी म्हणाली, संक्रांत जिकडे जाईल तिकडे उत्पात होतील. संक्रांत 60 योजने पसरलेली आहे. 1 योजन म्हणजे 5 कोस. 60 योजने म्हणजे 300 कोसावरील प्रदेशात उत्पात होतील. देवयानीची ही बडबड आपण प्रमाण भविष्य मानणार आहोत का? मला तिच्या भविष्याची कधी गरज भासणार नाही. मलाही नाही भासणार, परंतु तिच्या वक्तव्याचा प्रत्यय मी घेतलाय. कसला वक्तव्य? कसला प्रत्यय? मला अजून काही क्षण डोळ्यासमोर काळोख येतो, मेंदू सुन्न होतो आणि वाचा कोणीतरी वधवून घेतल्यासारखी सुरू होते. मी जाणून बुजून यापैकी काहीच करत नाही मैत्रिणी. नसतंय का आम्हाला? का झटलेसाठी? तिचा स्वभाव येतो. बाबांना सुद्धा कशी रागवते बघतेस ना तू. ते शीघ्र कोपी म्हणतात तिला, पण मनात काही नसतं ना हिच्या. तर संक्रांत हा सण तृप्तीचा आहे, भोगाचा आहे, कष्टाला मिळालेल्या यशामुळे समाधानाचा आहे, आनंदाचा आहे. खरं तर नववर्षाची सुरुवात करण्यासाठी समर्पक दिवस होता नाही. पाश्चात्य कालगणनेच्या आधारे आपल्या भारतवर्षात ही सुधारणा होणे आवश्यक होते का? चुकीच्या अनेक प्रवृत्तींना आजवर आपण आणि आपले राज्य करते का थरा देतो तेच कळत नाही. आणि कधी कधी बाबा पण त्यात सामील असतात. खरं तर संक्रांतीत नववर्ष सुरू करण्यामागे कित्येक शास्त्रोक्त संस्कार दडले. या देशातील प्रत्येक नागरिकास ते ठाऊकही आहे. मग नववर्षाची सुरुवात याच दिवशी का नाही? ऋग्वेदाचे महत्वच राहिलेले नाही. सूर्याचे उत्तरायण शुभ असते आणि मकर संक्रांतीलाच उत्तरायण सुरू होते. हे कोण समजवणार या राज्यकर्त्यांना? बाबा बाबा समजवणार या राज्यकर्त्यांना. राज्यकर्ते किती झाले तरी वैदिकतेच्या अनुष्ठानात जुगारणार नाहीत. अशी काही महान तत्वे आहेत की ज्यांच्यावर आपला सर्वांचा विश्वास आहे. आपण वैष्णव, शैव, शाक्त, गणपत्य असलो, आपण प्राचीन व अर्वाची सुधारक संप्रदायाचे अनुयायी असलो तरी त्या तत्वांच्या बाबतीत आपले सर्वांचे एकमत आहे. आपण धर्मानिष्ठित हिंदू आहोत, त्यामुळे बाबांचे म्हणणे राज्यकर्त्यास मानावेच लागेल.